फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. रात्री काढले ते तर आज गौरी पूजन आहे. माझी आंघोळ वगैरे सर्व झाली आहे आणि आता ट्रायपॉड सेट केलेला आहे. पूजा वगैरे सर्व करायचं आहे. आधी तर पाणी भरायचं आहे सर्व. आधी मी पूजा करून घेते, त्याच्यानंतर बाकी पूर्ण दिवसभरात काय काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करते. कुठेच जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा. सो इथे मी देवीची पूजा करून घेते आहे. सर्वात आधी आंघोळ झाल्याबरोबर देवीची पूजा करायची असं आमचं प्रत्येक वर्षी ठरलेलं आहे. लवकर शक्यतो माझी आंघोळ होते म्हणून मग मी आंघोळ झाल्याबरोबर देवीची पूजा करते. आता सर्वच जण देवीला हळद कुंकू वगैरे लावतात, देवींची पूजा करतात. म्हणजे घरातलं प्रत्येकजण पूजा जरी झालेली असली तरी, कारण त्यांचं माहेर फक्त 2.5 दिवसांचं असते आणि त्या फक्त 2.5 दिवस तेव्हाच आपल्याला बघायला मिळतात, त्या व्यतिरिक्त नाही. त्याच्यामुळे ना जेवढं होईल तेवढं आम्ही मातेला बघतो आणि त्यांच्या चेहऱ्याला ना खूप जास्त प्रफुल्लित दिसतात आणि तेव्हा असं वाटतं की एक मोठा उत्सवच आहे. खरंच देवींची म्हणजे वेगळीच माया आहे. खूपच छान आहे त्यांचं सर्व आणि ते त्या दिवसात थकवासुद्धा येत नाही आणि त्या दिवसात सर्व त्यांचं अगदी त्या व्यवस्थितपणे करून घेतात. तर इथे चला मी देवीची पूजा करून घेतली. आता स्वयंपाकाचं काय ते दाखवते. सर्वात आधी आंबील करायची असते आणि त्यापासूनच स्वयंपाकाची सुरुवात करायची असते. सो इथे आंबील टाकलेली आहे, सोबतच पुरणाचं सुद्धा आहे. आंबील म्हणजे याला उकडी येईपर्यंत सारखं हलवायचं असतं, नाहीतर मग भांडायला लागायचे चान्सेस असतात. तर हे माझ्याकडे ना छोट्या गंजापासून मोठ्यापर्यंत अशी मोठी सर्वच भांडी आहेत आणि ही शेगडी ज्याचं उद्घाटन आज केलं, ही शेगडी आईबाबांनी आत्ताच 2 दिवसापूर्वी घेतली. पण असं होती इच्छा सर्वांची की महालक्ष्मी मातेच्या जेवणाच्या दिवशीच तिला काढायचं. सो चला आता इथे बाकी स्वयंपाकाची तयारी चालली आहे. सो पूजा वगैरे सर्व झाली करून, आंघोळ झाली, सर्व पूजा झाली, प्रिशू झोपलेली आहे. आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. आंबील सुरू आहे, एकीकडे पुरणाचा टाकायचा आहे, बाकी आता जे पाराचं असते म्हणजे देवीच्या समोरचं त्याचं करायचं आहे. सो ते करायला घेते. आता मी बऱ्यापैकी व्हॉइस ओव्हरच करेल कारण नंतर लेडीज वगैरे येतात, पूजा करायसाठी लेडीज येतात, त्यांना प्रसाद द्यायचा असतो, हळदी कुंकू वगैरे लावायचं असतं आणि नंतर मग बाकी सर्व गोष्टी. सो चला आता पाराचं करायला घेते. काय काय करते, कसं कसं करते ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. सो कुठेही जाऊ नका, व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला आमचं सर्व तयारी कसं वाटत आहे ते मला नक्की सांगा. सो चलो. तर इथे मी जसं बोलले की मला पाराचं स्वयंपाकाचं करायचं आहे, तर पाराचा आधी तर मी दिव्यापासून सुरुवात करते आहे. त्याच्यासाठी इथे मी पीठ मळून घेते आहे. हे थोडं घट्टच पाहिजे असतं, म्हणजे थोडा कडकसर असा गोळा पाहिजे असतो, कारण की व्यवस्थित दिवे यायला पाहिजे, मुठं यायला पाहिजे, फळं यायला पाहिजे यासाठी. म्हणून तर इथे घट्टसर पीठ मी मळून घेते आहे. सध्या तरी आई आणि आम्ही दोघीच आहोत करणारं, म्हणजे स्वयंपाकामध्ये बाकी सर्व यायचे आहेत त्याच्यामुळे. तर इथे मी पीठ मळून घेते आणि पटापट ते करते. आई इथे मला सांगायला आहेच की किती करायची आहे, क्वांटिटी वगैरे काय, कारण दरवर्षी असं असतं स्वयंपाकामध्ये आम्ही नसतो. स्वयंपाकामध्ये बाकीचे काही म्हणजे रिलेटिव्ह वगैरे असं कोणी किंवा जे लेडीज असतात मोठं त्यांचंच असतं, पण यावर्षी असं आहे कोणीच नाही आहे आणि माझीसुद्धा खूप जास्त इच्छा आहे. त्याच्यामुळे मागच्या वर्षी तर माझी डिलिव्हरी झालेली, मला जास्त दिवस नव्हते झालेले, त्याच्यामुळे थोडा महालक्ष्मी माता लेट बसवलेल्या. पण तेव्हासुद्धा असं होतं की मला जास्त महिने नव्हते झालेले डिलिव्हरी होऊन, त्याच्यामुळे मग पण यावर्षी माझी स्वयंपाकामध्ये खूप जास्त इच्छा होती. तुम्ही बघू शकता इथे दिवे तयार केलेले आहे. तर दिवे भरपूर करायचे असतात, म्हणजे जवळपास 50च्या जवळपास दिवे होते करायचे. तर मी ते पटापट करून घेतले. त्यानंतर मुठा फळं वगैरे ते केलं. पण सर्वात जर शेअर करायला गेलं ना व्हिडिओ खूप जास्त लॉंग होईल, म्हणून मी तुम्हाला हे शॉर्टमध्ये शेअर केलं. सो चला आता पटापट मी माझे दिवे करून घेते आणि बाकी कसं काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करतेच. इकडे बाकी स्वयंपाकाचं चाललेलं आहे, म्हणजे उपवास असतो तर इथे उसळची तयारी चालली आहे आणि बाकी इथे भाजीचं कवळं जे आहे ते चिरून ठेवलेलं आहे. पुरण होत आलेलं आहे. इकडे कतली आहे जी मीच केलेली आहे, आंबट बेसनासारखी असते पण खूप जास्त चविष्ट असते. सो ते झालं. मध्ये मध्ये लोकांचं दर्शनाला येणं सुरू होतं, प्रत्येकाची पूजा, त्यानंतर आरती, त्यांना प्रत्येकाला कुंकू लावायचं, प्रसाद वगैरे द्यायचं, या सर्व गोष्टी इन बिटवीन सुरू होत्या. त्याच्यामुळे मग आम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा लक्ष द्यायचं होतं आणि स्वयंपाकाकडे सुद्धा लक्ष द्यायचं होतं. आता ना माझी रांगोळी काढायची सुद्धा बाकी आहे, पण जे मध्ये मध्ये येत होते त्यांच्याकडे मी बघत होते, कारण माझी बहीण थोडी कामानिमित्त बाहेर गेलेली, त्यामुळे म्हणून. तर उसळ झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी फराळ करून घेतला, कारण जेवणाला
खूप उशीर असतो आणि महालक्ष्मी माता जेवेपर्यंत बाकी कोणी जेवायचं नसतं. त्यामुळे इथे बघू शकता तुम्ही चपात्यांची वगैरे तयारी करायची चाललेली आहे आणि आमचा फराळ करायचा चालला आहे. तर ते झाल्यावर भाजीला सुरुवात झाली. आता इथे भाजी ना खूप जास्त करायची असते, त्याच्यामुळे मोठ्या भांड्यामध्ये भाजी करत आहे. माझीसुद्धा भाजी करायची खूप जास्त इच्छा होती, पण वेळेवर जागासुद्धा नव्हती आणि मी रांगोळीमध्ये लागलेले, त्याच्यामुळे मग आईनी मामीनी वगैरे भाजी केली. तर इथे कांदा लसूण वगैरे अशा गोष्टींचा अजिबात वापर करत नाहीत प्रसादासाठी देवीच्या. आणि तसंही असं म्हणतात एरवीसुद्धा करू नये, पण एरवी तर केला जातो आपल्या स्वयंपाकामध्ये असते त्यामुळे. पण महालक्ष्मीच्या याच्यामध्ये आम्ही कांदा लसूणचा अजिबातच वापर करत नाही. तर इथे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये भाजी असते, तर इथे कवड्याचा मान असतो, सो कवड्याची भाजी इथे करत आहे. जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे थोडं अरत परत करायला प्रॉब्लेम जातो मिक्स करायला, पण असो तरीसुद्धा करतात. तर असं इथे भाजी होऊन जाईल. आता हे आमचं होत नाही तर लगे बाबा बाहेरून सामान घेऊन आले, कारण काही काही गोष्टी जे असतात ते आयत्या वेळी आणायचे असतात, जसं त्या दिवशी लागणारं किंवा दुसऱ्या दिवशी लागणारं दही ताक वगैरे या सर्व गोष्टी, केळीची पानं ज्यावर देवींना नैवेद्य द्यायचा असतो ते सर्व. त्यानंतर आतमध्ये इकडे बायकांचं चाललेलं आहे सर्व करायचं. माझ्या बहिणीला मध्ये फराळ करता करता उठावं लागलं, त्याच्यामुळे मग ती आता ते करून घेते आहे. आणि मी इथे रांगोळीला सुरुवात केलेली आहे फायनली. म्हणजेच भाजी सुरू असतानाच मी रांगोळीला सुरुवात केली, पण मला प्रिशूला बघून सर्व करायचं असतं, त्याच्यामुळे प्रत्येक कामाच्या मध्ये मध्ये गॅप होतो. माझी ऑलमोस्ट रांगोळी होत आली आहे. बघू शकता तुम्ही मी किती मोठे कलर घेऊन बसली. आता या पूर्ण कलरचा मी वापर नाही केला, पण तरीसुद्धा असो. इकडे बाबांचा आणि नातीचं खेळायचं चाललेलं आहे. इकडे बाकी लेडीजचं पोळ्या उर्वरित करायचं चाललेलं आहे. आता ना लेडीज अजिबात कम्फर्टेबल असतात, त्याच्यामुळे लपून जसं झालं तसं मी व्हिडिओ घेतला, तरीसुद्धा लेडीजचं असं होतं की आम्हाला व्हिडिओमध्ये दिसू देऊ नको वगैरे असं. आता हे ना एक सिटी जरी असली तरी मी ज्या एरियामध्ये राहते ते एरिया सिटीपेक्षा थोडासा आतमध्ये असून तिथली जी म्हणजे लोकॅलिटी जी आहे ते थोडी असं गावासारख्या टाईपमध्ये आहे, त्याच्यामुळे ते कम्फर्टेबल नसतात. आणि इकडे बाकी तयारी चाललेली आहे पुरणाच्या पोळ्यांची, कारण देवीला पुरणाच्या पोळीचा मान असतो. बाकी ही सर्व तयारी यांची चालेपर्यंत मी माझी रांगोळी फिनिश करून घेते आणि बाकी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आमची तयारी वगैरे हे सर्व तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. बघा इथे माझी पूर्ण रांगोळी झालेली आहे. सिंपल अशी रांगोळी काढली, पण सर्वांना खूप आवडली. सो सर्व झालेलं आहे, स्वयंपाक झाला आहे सर्व, मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि मी रेडी झालेली आहे छानशी. माझ्या बहिणीच्या आणि माझ्या चॉईसने हा ड्रेस घेतलेला आहे. ॲक्च्युली हा ड्रेस प्रिशूच्या बड्डेसाठी घेतलेला होता, पण या ड्रेसची वेगळी स्टोरी आहे, ती मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगते. आणि ती म्हणत आहे की मी तुला बड्डे गिफ्ट दिला हा, तर असो हा तिच्याकडून बड्डे गिफ्ट. तर आता मी अशी छानशी रेडी झाली. माझी खूप इच्छा होती रेडी व्हायची, तर आज आता लवकर झालं तर छान रेडी झाली मी. आता देवीचं पुढचं सर्व करायचं आहे. प्रिशूला पार्थसोबत पाठवलं आणि तिची तयारी त्याच्यानंतर करणार सर्वात शेवटी. ट्रायपॉड वगैरे सेट करून ठेवला आहे सर्व, बघू शकता. ॲक्च्युली ट्रायपॉडनी वेळेवर धोका दिला, त्याची पण वेगळी स्टोरी आहे, ती सुद्धा नंतर सांगते. तर चला आता देवीच्या पुढचं करते, काय करताय कसं करताय आहे, त्यानंतर बाकी सर्वसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. कुठेही जाऊ नका, व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा. माझी तयारी कशी वाटली ते सुद्धा मला नक्की सांगा. सो सर्व ठेवल्यानंतर असं काहीसं दिसतं. पूर्ण दिवे लावल्यानंतर वगैरे खूप प्रसन्न वाटत होतं. मातासुद्धा खूप जास्त प्रसन्न दिसत होत्या. आता प्रत्येककडे ना स्वयंपाकाला वेगवेगळे पदार्थ केले जातात, पण अंबिलचा मान असतो त्याच्यामुळे ती सर्वकडे असते. बाकी काय ते वेगवेगळ्या पद्धती असतात, पण आम्ही सुरुवातीपासून असं करतोय, सो आम्ही असंच करतो. तर एकंदरीत सर्व झालेलं आहे. माझी रांगोळीसुद्धा जसं मी आधी शेअर केलं सिंपल छोटीशी अशी झाली आहे. आणि ही माझी मुलगी, ही ना याच्यामध्ये खूपच जास्त क्यूट दिसत होती. आरती झाल्यानंतर आम्ही सर्व बाहेर बसलेलो, तोपर्यंत ही बघा पूर्ण रोडभर फिरत होती. हिला ना खूपच जास्त छान वाटत होतं आणि आम्हालासुद्धा तिला असं ठुणूक चालताना खूप छान वाटत होतं बघून. आता तो पदरनं तिच्या डोक्यावर दिला होता, पण सारखा ती कधी खाली कधी वर असं करत होती. आणि बघा किती क्यूट दिसतीये. आता ना इथे सवासिनीचं जेवणाचं वाढायचं चाललेलं आहे. सर्वात आधी सवासिनींना बसवायचं असतं आणि त्यानंतर बाकी सर्वांना. तर आईची खूप इच्छा होती की यंदाच्या वर्षी मीच बसावं, कारण नंतर मग आमचं म्हणजे ते काही वेगळंच मॅटर आहे. सो इथे सवासिन म्हणून आईने मला बसवलेलं आहे. आई घे तिला आता, मी वाळणं करते.
भाची किती मस्त नाचून राहिली गणपतीच्या गाण्यावर. चांगले गाणे लावा ना मस्त नाचाचे. बाई बाई हा बाई हा नाच 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 असा नाच मानाला होय नाच शाबास ये इकडे पळली. बघा बाहेर जेवणं सुरू आहेत. दिवे शांत झाल्यानंतर असं काहीसं दिसतं. आता आम्ही ना हा सुद्धा स्वयंपाक जेवणाऱ्यांना वाढतो. तर इथे बघा हार किती सुंदर आहेत. मध्ये मध्ये देवीला बघायची इच्छा झाली ना की आम्ही आतमध्ये येऊन दर्शन घेत होतो. आणि बाहेर प्रिशूचं काय चाललेलं आहे ते तुम्हाला दाखवते. ये बाई ये बाई प्रिशू प्रिशू महालक्ष्मीचे जेवणं सुरू आहेत बाहेर. घरामध्ये नाही केलं यावेळेला, पाऊस नाही आहे तर बाहेरच केलं. ते जसं होईल तसं मी शेअर करते. माझ्या प्रिशूने खूप सुंदर अशी नऊवारी घातली आहे. म्हणून दाखव. अरे बघू ना असं. प्रिशू इकडे ये. थांबतच नाही आहे एका जागी. तिने सुंदर अशी नऊवारी घातली आहे. चला आता मी बाकी सर्व शेअर करते. जसं जसं होईल तसं तसं. बाकी तुम्हाला माझा आणि प्रिशूला लुक कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये द्या. प्रिशू माहिली की बसलो. वाढणं करता करता मध्ये मध्ये थोडं थकल्यासारखं होत होतं, कारण वाढणं करायची सवय नसते. म्हणून माझी बहीण थांबली की मी करायची, मी थांबली की ती करायची. अशी दोघीने आम्ही आळीपाळीने असे वाढणं केले. तर ना आता फोटो काढायचे होते प्रिशूसोबत. त्याच्यामुळे मग कॅमेराचा अँगल बघते. पण कॅमेराची सेटिंग काहीशी मुलांनी थोडी चेंज केली ना, त्याच्यामुळे मला काही ते जमत नाही आहे. त्यांच्याकडूनच ते करून घ्यावं लागेल. आता जेवणं ऑलमोस्ट होत आलेली आहे. घरातलं दाखवते असं काहीसं आहे. आता हे पटापट आवरायचं आहे. प्रिशू झोपी गेली आणि माझी बहीणसुद्धा दमली आहे वाढणं करून. सो चला आता झोपायचं आहे. टाईम किती झाला आहे काय झालं आहे ते मी तुम्हाला सर्व पुढे सांगते. आता तर एवढं सर्व आम्हाला आवरायचं बाकी आहे. सो आता पूर्ण झालेलं आहे. वाजलेत रात्रीचे 11:30. तुम्ही बघू शकता 11:30 वाजलेत. आता आम्हाला पूर्ण आवरायचं आहे आणि प्रिशू झोपी गेली आहे. बाकी आता जे काही होतं, जे काही जसं शेअर करणं झालं तसं केलं मी. जी पंगत बसली होती त्याचं मी काय शूट केलं नाही, कारण जेवतानाचं शूट नाही करायला पाहिजे, त्याच्यामुळे मी ते नाही शूट केलं. जी काय प्रिशूची मस्ती होती ती दाखवली. आता ना प्रिशूने त्या ड्रेसमध्ये एकही फोटो काढू दिला नाही, त्याच्यामुळे मला जर स्क्रीनशॉट मिळाला तर मी तो थंबनेलला अटॅच करेल किंवा फोटोज शेअर करेल इंस्टाग्रामला. पण ती त्याच्यामध्ये ना खूपच छान दिसत होती त्या नऊवारीमध्ये. आणि पातळ होतं ते, खूपच छान दिसत होती त्याच्यामध्ये. तिने खूप मस्ती केली, दमून झोपली. आता मी पण झोपते म्हणजे आम्ही पूर्ण आवरून आता झोपणार. आणि देवीचा शृंगार, त्यांची हार सर्व तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाकी आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. बाकी मी तुमच्याबरोबर नेक्स्ट व्हिडिओ कुठला शेअर करेल त्याची काही आयडिया नाही सध्या. सो असा होता माझा आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.